मतदारांच्या मध्ये अतिशय उत्साह आहे. संपूर्ण राज्यातील मतदारांच्या मध्ये एक वेगळी भावना या सरकारच्या बाबतीत झालेली आहे. लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने यावेळी केलेलं आहे. ज्येष्ठांसाठी असेल, युवकांसाठी असेल, भगिनींसाठीची लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठी योजना असेल, या सर्व योजनांच्या माध्यमातून सरकार आज परत यावं असं या महाराष्ट्रातील मतदारांची इच्छा असं एकंदरीत वाटतं. कोल्हापूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय सकाळपासून मतदानाला. कशा पद्धतीने बघताय या सगळ्या मतदान प्रक्रियेत? कोल्हापूरमध्ये आपण पाहता मोठ्या प्रमाणात मतदार आमच्या विचाराचे रस्त्यावर आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या 5 वर्षामध्ये मी विधानसभा सदस्य नसताना देखील मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून या शहराचा विकास करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. समाज कल्याणकारी काम देखील माझ्या हातातून झालेलं आहे आणि म्हणून मतदारांनी ठरवलेलं आहे की या निवडणुकीमध्ये परत एकदा त्यांची सेवा करण्याची ते मला संधी देतील. राज्यात महायुतीच्या किती जागा निवडणुकीला असेल? निश्चितपणे राज्यामध्ये देखील अतिशय सुंदर परिस्थिती आहे. मी जसं म्हटलं तसं राज्यामध्ये राज्य शासनानं राज्यातील प्रत्येक घटकाला विविध योजनांच्या माध्यमातून न्याय दिलेला आहे आणि म्हणून राज्यातील भगिनींची तर तीव्र इच्छा आहे की परत एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत आणि त्याचबरोबर राज्यातल्या जनतेची, संपूर्ण मतदारांची देखील इच्छा आहे की हे कल्याणकारी योजनांचं राज्य परत यावं आणि आम्हाला अशाच पद्धतीने न्याय मिळत राहावा. काल विनोद तावडे पैसे वाटताना सापडले गेले, जो काय प्रकार घडला त्यामुळे महायुतीला कुठेतरी फटका बसणार असं विरोधक म्हणतात. कसं वाटतंय? नाही, मला या घटनेची माहिती नाही, मला माहिती घ्यावी लागेल. पण मला नाही वाटत विनोदजी तावडे अशा पद्धतीनं जर कोणी जर चुकीचा आरोप करत असेल तर ते तपासून पाहावं लागेल. एक ज्येष्ठ नेते आहेत, विद्यार्थी चळवळीपासून ते आज या ठिकाणी मोठ्या हुद्द्यावर गेलेले आहेत आणि त्यामुळं विरोधकांना आता अनेक टीका विरोधक करत आहेत. या माझ्या मतदारसंघामध्ये देखील काहीही टीका करत आहेत. विरोधकांच्याकडं बघा, लोकसभेला फेक नेरेटिव्ह त्यांनी सेट केला संविधानाच्या बाबतीत आणि मुस्लिम लोकांना आपण देशाबाहेर काढून अशा पद्धतीनं काहीतरी फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असं मला वाटतं. आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ कितीचं मताधिक्य घेऊन निवडून असा विश्वास? शेवटी निवडणूक म्हटलं की शेवटच्या क्षणापर्यंत लढाई असते, ती लढाई मी लढत आहे आणि मला विश्वास आहे की माझ्या मतदारसंघातील मतदार मला परत एकदा बहुमतानं विजय करून मला त्यांची सेवा करण्याची संधी देतील.